तर मित्रमैत्रिणींनो, आता आपला हा चौथा भाग आहे. पहिला आपण काय केलं, आकर्षणाविषयी समजावून घेतलं. दुसरं आपण मैत्रीविषयी समजावून घेतलं, दोस्तीविषयी समजावून घेतलं. तिसरं आपण बघितलं प्रेमाची काय काय वैशिष्ट्ये आहेत किंवा प्रेमाचे निकष काय काय आहेत त्याच्याबद्दल आपण बोललो. आता मगाशीच आपण प्रेमाच्या निमित्ताने ज्यावेळी बोलत होतो त्यावेळी एक गोष्ट नेहमी मुलं आणि अनेक लोकांना प्रश्न पडत असतात की कधी कधी प्रेमात असणारी माणसं, जसं आपण म्हणालो की कधी कधी लैंगिक नातेसंबंध त्यांच्यामध्ये असतात किंवा नसतात. पण कोणतेही लैंगिक नातेसंबंध कधी स्थापन करावे, त्याचे काय निकष असावे, असे अनेक वेळेला मुलं पण प्रश्न विचारत असतात. कारण या वयामध्ये लैंगिक नातेसंबंध प्रस्थापित करावे अशी जबरदस्त ओढ या गटामध्ये किंवा या युवांच्या गटामध्ये आणि नेहमी प्रश्न विचारला जातो की काय करावं, काय करू नये. आणि म्हणून या सगळ्या आपण ज्याला म्हणतो की या सगळ्या शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास करून जे काही लैंगिकतेचे सप्तसूर किंवा लैंगिक नातेसंबंधांचे सप्तसूर किंवा ज्या गोष्टी अभ्यासातून आलेल्या आहेत त्या आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो की कोणत्याही व्यक्तींना, बघा मी काय म्हणतो जाणीवपूर्वक आहे का, कोणत्याही व्यक्तींना लैंगिक नातेसंबंधांमध्ये एकत्र यायचं असेल तर पहिली गोष्ट आहे संमती. एकाची संमती आहे आणि दुसऱ्याची संमती नाही तर अशा ठिकाणी लैंगिक नातेसंबंध प्रस्थापित करू नये किंवा करायला नाही पाहिजे. ज्यावेळी दोन सज्ञान व्यक्ती स्वतःच्या संमतीने एकत्र येण्याचा विचार करतात तर ती संमती फार महत्वाची. कोणाला ती जबरदस्ती वाटतं कामा नये, कोणाला ते मनाविरुद्ध वाटतं कामा नये. आणि म्हणून संमती हा लैंगिक नातेसंबंधाचा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे जबाबदारी. आपण जे करतोय ना ते आपल्याला काय करतोय ते कळतंय का? म्हणजे लैंगिक नातेसंबंध म्हणजे उचलली जीभ लावली टाळ्याला एवढं सोपं नाही. त्यातनं अनेक गोष्टी घडू शकतात. शारीरिक, मानसिक, भावनिक पातळीवरची अत्यंत मोठी सामाजिक पातळीवरची ती कृती आहे. ह्याच कृती नीट नाही झाले, याच्यामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले तर अनेक गुन्हेगारी स्वरूपाचे अनेक कायदेशीर प्रश्न याच्यामध्ये निर्माण होऊ शकतात. आणि त्याच्यामुळं आपल्याला समजून घेतलं पाहिजे की आम्ही काय करतोय. जी दोन लोक किंवा काही लोक जी नातेसंबंधांमध्ये कुठल्याही प्रकारच्या लैंगिक नातेसंबंधांमध्ये येणार आहेत त्यांनी कळलं पाहिजे की आम्ही काय करतोय, आपल्याला ही जबाबदारी कळते का, यातनं काय काय होऊ शकतं ही जबाबदारी कळायला पाहिजे. उगाच बेजबाबदारपणे मगाशी म्हटलं तसं की बाबा आलं मनात आणि लागलो आपण धक्क्याला, असं होऊ नये. आयुष्य पण आपलं धक्क्याला लागू शकतं आणि म्हणून जबाबदारी आपल्याला कळली पाहिजे. तिसरं आहे आरोग्य. जी लोक नातेसंबंधांमध्ये येतात त्यांनी आपल्या आरोग्याचा, एकमेकांच्या आरोग्याचा विचार केला पाहिजे. आपल्याकडनं चुकूनही कोणतीही अशी एखादा आजारपण म्हणा, एखाद्या आरोग्याच्या समस्या म्हणा दुसऱ्या व्यक्तीमध्ये ट्रान्सफर होता कामा नये. आपल्याला माहिती आहे अनेक वेळेला लिंग सांसर्गिक आजार म्हणा, वेगळ्या प्रकारची आजारपण ही इतक्या जवळजवळ लोक माणसं लैंगिक नातेसंबंधांमध्ये येतात तिथं ट्रान्सफर होण्याची शक्यता असते. आणि एका व्यक्तीपासून दुसऱ्या जोडीदाराला फसवणुकीच्या निमित्ताने म्हणा किंवा कुठल्याही निमित्ताने म्हणा किंवा अंधारात समोरच्या व्यक्तीला ठेवलं आणि त्यातनं एखाद्या व्यक्तीचं आरोग्य धोक्यात आलं तर त्या नातेसंबंधांना काही अर्थ नाही. त्याच्यामुळे लैंगिक नातेसंबंध कोणतेही ठेवता असताना स्वतःच्या आणि इतरांच्या आरोग्याचा विचार केला पाहिजे. दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आनंद. आनंद फार महत्वाचा आहे. प्रत्येक वेळी लैंगिक नातेसंबंध हे बाळांना जन्म द्यायलाच असतात असं नाही. अनेक वेळेला प्रेमातून, मैत्रीतून त्या व्यक्तीच्या बरोबरचं आपलं नातं तर एक आपण जसं म्हणतो ना देवाणघेवाण, ती एक प्रकारची देवाणघेवाणच आहे आणि ती आनंदही पाहिजे. जर ती आनंदही वाटत नसेल, कोणालाही ती ज्याला आपण म्हणतो की त्यातनं दुःख निर्माण होत असेल, त्यातनं माणसाला त्रास होत असेल तर आपल्याला ब्रेक मारता आला पाहिजे. आपल्याला ते नातं थांबवता आलं पाहिजे किंवा ती कृती आपल्याला थांबवता आली पाहिजे. त्यामुळं आनंद त्यातला फार महत्वाचा आहे. तो निकष आपण लक्षात ठेवला पाहिजे. लैंगिक नातेसंबंधांसारखी कृती ही खाजगीत करण्याची गोष्ट आहे. आपल्याला शूसाठी आपण टॉयलेटमध्ये जातो, आपल्याला आंघोळ करायची असेल तर आपण बाथरूममध्ये जातो किंवा आपले महत्वाच्या काही काही गोष्टी आपण ज्याला आपण म्हणतो की आपण खाजगी ठिकाणी काही काही गोष्टी करत असतो, हो की नाही. आपल्या तर त्या खाजगीपणाचा आदर या सगळ्या नातेसंबंधांमध्ये असला पाहिजे. कुठलीही गोष्ट रस्त्यावरती, कुठेतरी बागेत, कुठेतरी उघड्यावरती, कुठेतरी गाडीवरती जाताना इकडं तर इकडं काहीतरी माणसांना एकमेकांना त्रास देत बसणं हे योग्य नाही. तर हा खाजगीत एकमेकांच्या बरोबर घेण्याचा अत्यंत संवेदनशील, महत्वाचा, नाजूक आणि सुंदर अनुभव आहे. त्याचं मात्र आपण करू नये. त्यामुळे खाजगीत आपण हा अनुभव घेण्याचा आपण विचार केला पाहिजे. दुसरं म्हणजे सुरक्षित.
नको असणारं गर्भारपण. मी मगाशीच म्हटलं, लैंगिक नातेसंबंधांमध्ये प्रत्येक वेळी बाळाला जन्म देण्यासाठीच हे नातेसंबंध असतात असं नाही. तर नको असणारं गर्भारपण जर यायचं नसेल तर त्याच्यासाठी आवश्यक असणारी सुरक्षा, सुरक्षितपणा किंवा नको असणारं आजारपण येण्यासाठी आवश्यक असणारी सुरक्षा ही पण त्याच्यामध्ये फार महत्वाची, याचा विचार आपण करायला पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा अत्यंत महत्वाचा म्हणजे कायदेशीरपणा. कायदेशीरपणा हा त्यातला अत्यंत एक महत्वाचा मुद्दा आहे की आपण ज्या लैंगिक नातेसंबंधामध्ये येत आहोत त्याच्यामध्ये कायदेशीरपणा आहे का, आपण बेकायदेशीरपणा काही करत नाही का. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, समजा इथं लैंगिक नातेसंबंधांमध्ये संमती हा विषय पण इथे लिहिलाय, तर संमती देताना सुद्धा एक व्यक्ती, समजा एक मुलगी आहे ती 14-16 वर्षाची आहे आणि एक मुलगा समजा 22-25 वर्षाचा आहे आणि त्यांच्यामध्ये लैंगिक नातेसंबंध आल्यानंतर ती मुलगी समजा म्हणाली की माझी संमती होती, पण ही संमती कायदा मानत नाही, त्याला बेकायदेशीर नातं असं समजलं जातं. त्याच्यामुळे आपण विचार करायला पाहिजे की आपण बेकायदेशीर नातं तर तयार करत नाही ना. आणि कितीही संमती असली तर ते कायद्याच्या पलीकडे, कायद्याच्या चौकटीत बसणार नसेल तर शिक्षा होणार, तुरुंगवास होऊ शकतो. अशा सगळ्या प्रकारचे कायदे जे लैंगिक नातेसंबंधात, लैंगिक शोषणाच्या बाबतीत वेगळ्या प्रकारचे कायदे आहेत. आणि त्या कायद्याच्या कचाट्यात जर तुम्हाला हे सगळं माहीत नसेल आणि माणूस म्हणून आपण हे सगळं समजावून घेतलं नाही तर अनेक वेळेला कायद्याच्या कचाट्यात सापडून त्या नात्याचं पण माती राहू शकतं आणि पूर्ण आयुष्य पण नुकसानकारक होऊ शकतं. आणि म्हणून कुठलीही गोष्ट असो आपण कायदेशीर करतोय की नाही, बेकायदेशीर तर काही करत नाही ना, याचा विचार आपण करायला पाहिजे. आणि म्हणून प्रेमात पडलं किंवा काही असलं, कुठल्याही प्रकारचं तुम्हाला दोन व्यक्ती जिथं लैंगिक नातेसंबंधांमध्ये एकत्र येतात तिथं संमती, जबाबदारी, आरोग्य, आनंद, खाजगीपणा, सुरक्षितपणा आणि कायदेशीरपणा हा बॅक ऑफ द माइंड असेल तर आपलं हे नातं अधिक चांगलं, सुंदर, छान आणि एकमेकांना समृद्ध करणारं होऊ शकतो. मनापासून धन्यवाद.